हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि हे जे मी केळ स्मॅश करते ह्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल कोणती रेसिपी आहे। किती जणांनी गेस केले की ही रेसिपी कोणती आहे। आता तर कळलंच असेल कारण केळ स्मॅश केले, ड्रायफ्रुट्स कट केलेत म्हणजे नक्कीच शिरा बनतोय। तर हो, आज मी हा शिरा बनवते आणि हा शिरा मी एका स्पेशल माणसासाठी, स्पेशल व्यक्तीसाठी बनवतेय। सॉरी, जसं तर थंबनेल वरून तुम्हाला कळलंच असेल की हा सँड ऑफ पार्टीचा व्हिडिओ आहे। आज माझ्या एका छोट्याशा मैत्रिणीचं सँड ऑफ होतं, म्हणजे तिचा ऑफिस मधला लास्ट डे होता। ती एका नवीन ठिकाणी जॉईन झाली आहे। सो आज ती मला म्हणजे ह्या ऑफिसला सोडून जाणार आहे तिच्या नवीन ऑफिसला जॉईन करण्यासाठी। सो इथं तिला आवडतो म्हणून मी सकाळी सकाळी शिरा बनवायला घेतला। त्याच्यासाठी आधी ड्रायफ्रुट्स चांगले फ्राय करून घेतले तुपामध्ये आणि त्यानंतर रवा छान फ्राय केला। रवा जास्त फ्राय केला नव्हता मी। आणि इथे दोन प्रकारे तुम्ही बनवू शकता। जर तुम्हाला एकदम सुट्टा असं सुटसुटीत शिरा आवडत असेल तर तुम्ही फक्त पाण्यामध्ये शिजवा, आणि जर तुम्हाला चिकट स्टिकीवाला शिरा आवडत असेल तर तुम्ही दुधामध्ये शिजवू शकता। सो मी हा दुधामध्ये शिजवलाय, आपल्या आवडीप्रमाणे साखर ऍड केली आहे आणि झाला आपला शिरा रेडी। खूप यम्मी झाला होता, इतका सुपर्ब झाला होता, सगळ्यांना आवडला। त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट ऍड केलेत आणि स्मॅश केलेलं केळ, कारण आता ऑलमोस्ट रेडी आहे। आता फक्त आपण फ्लेवर्स ऍड करतोय। तुम्हाला जे आवडतात ते फ्लेवर्स टाकू शकता, जसं की पायनॅपल वगैरे पण येतात, पण मी साधा बनवते, पूजेचा शिरा असतो तसा, म्हणून मी थोडंसं जायफळ आणि थोडीशी वेलची पूड ऍड केली आहे, बस। याच्या व्यतिरिक्त काहीही ऍड केलं नाहीये आणि आपला शिरा रेडी आहे बनवून। हा शिरा घेऊन मी आज ऑफिसला जाणार आहे, कारण नेहासाठी हे सरप्राईज आहे आणि ते तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघालच तिची रिॲक्शन काय आहे। सो मी रेडी झाली आणि पोहोचले कॉटन रेंज स्टेशनला, आणि मी अगदी परफेक्ट टायमिंगला पोहोचली होती। मी इथे पोहोचली आणि जस्ट मी पोहोचल्याच ट्रेन आली आहे। ट्रेन वेळेवर असतील तर खूप छान वाटतं, म्हणजे बरं वाटतं की आता चला ट्रेन वेळेवर आली आहे म्हणजे आपण वेळेवर पोहोचणार आहोत ऑफिसला। सो ट्रेन पकडली मी, जागा होती, बसली आणि त्यानंतर प्रवास सुरू झाला ऑफिसला जाण्याचा। तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जेव्हा ऑफिसमध्ये आपल्या टीम बरोबर आपला बॉन्ड असतो तेव्हा त्यातलं कोणीही एखादं जर का वेगळ्या जॉबसाठी आपल्याला सोडून जात असतं तेव्हा किती आपली इमोशनल अटॅचमेंट असते किंवा काय आपण त्यावेळी फील करतो, हे सगळं। या सगळ्या व्यतिरिक्त आमच्या ऑफिसमध्ये एकमेकांबरोबर असणारी मस्ती, बॉन्ड, हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल। सो ब्लॉग पूर्ण नक्की बघा। ट्रेनचं स्ट्रगल झाल्यानंतर इथे ऑटोचं स्ट्रगल चालू होतं, कारण ऑटो भेटली होती मला, पण शेअरिंग ऑटो असल्यामुळे आम्ही वेट करत होतो थर्ड पर्सनसाठी। त्याच्यानंतर ऑटो सुरू झाली, पण आज एवढं ट्रॅफिक लागलं होतं ऑटोला की असं वाटलं की ट्रेन वेळेवर भेटून काहीच उपयोग झाला नाही, कारण तेवढाच वेळ झाला। खरं तर मला ट्रेनमध्ये जेवढा वेळ लागत नाही तेवढा ऑटोमध्येच वेळ लागतो, ट्रॅफिकमुळे। अंतर जास्त नाहीये पण ट्रॅफिक एवढं असतं त्यामुळे वेळ होतो। सो इथे मी वेट करते आणि फायनली ट्रॅफिकमधून निघालो आम्ही। ट्रॅव्हलिंगमध्ये खरं तर सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तो मुंबईच्या ट्रॅफिकचा, पण त्याला इलाज नाहीये। इथे मी पोहोचले ऑफिसच्या खाली आणि इथल्या या झाडांना खूप छान छोटी छोटी फुलं आली होती, ती मी जवळून कॅप्चर केली। आता मला थोडा कॉन्फिडन्स आला आहे, म्हणजे कॅमेरा असा हातात घेऊन मी शूट करू शकते कुठेही, आउटडोर असेल तरी। आधी मला खूप कॉन्शियस व्हायचं, म्हणजे खूप ऑकवर्ड वाटायचं की अरे मी कसं शूट करू स्टार्टिंगला। जर तुम्ही स्टार्टिंगचे ब्लॉग्स बघितले तर कळेल तुम्हाला, पण आता मी कुठेही बिनधास्त कॅमेरा असा हातात घेऊन मोबाईल शूट करायला सुरुवात करते। सो थोडी इम्प्रूव्हमेंट आहे। त्यानंतर इथे पोहोचली आहे मी ऑफिसमध्ये। ऑफिसमध्ये आमच्याकडे 2 पंच आहेत, एक कार्ड पंच करावं लागतं, नंतर एक थंब पंच, आणि फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या डिपार्टमेंटमध्ये। इथे आम्ही आधी डिस्कस करतोय, नेहा अजून पोहोचली नाहीये, सो तिचं गिफ्ट रॅप केलं का, म्हणजे हे सगळं त्याच्यासाठीची तयारी चालू आहे। इकडे ये,
बड़ा मैटर है तो आने के बाद तो अपना हा स्पेशल तुझ्यासाठी डब्बा आहे. 2 डबे. आणि हा सगळ्यांसाठी. थँक्यू सो मच. आली तू आलीच नाहीस व्हिडिओ. आली आता आली. थँक्यू तो ट्रेडिंग बोर्ड रहते ना तो खूप आनंद येतो त्याच्यात. सगळ्यांना हा वाट आणि हा तो एकटी. तर अशी होती नेहाची रिॲक्शन शिरा बघितल्यानंतर. तिची फेवरेट डिश आहे ती. त्यानंतर नेहाने आमच्या सगळ्यांसाठी हा नाश्ता आणला होता. समोसे आणि मकई रोल म्हणजे कॉर्न रोल असं सगळं आणलं होतं. हे एका व्यास नावाच्या हॉटेलमधून आणलं होतं, जे की गोरेगावचं फेमस ठिकाण आहे. म्हणून ते मी बघत होते की काय आहे आणि कुठून आणलं आहे. सो कोणालाही आवडत असतील काही असे स्नॅक्स पदार्थ आणि गोरेगाव जवळ असेल तर नक्की विजिट करा, कारण हे दोन्हीही समोसा आणि रोल दोन्हीही खूप सुपर्ब होतं. आम्हाला सगळ्यांना आवडलं. अरे मी म्हणतो तो इथे मस्तपैकी नाश्त्याचा आनंद घेतला आणि त्यानंतर नेहाने हा शिरा सगळ्यांना थोडा थोडा वाटला, कारण एक तिला दुसरा डब्बा आणला होता मी. हा मी सगळ्यांना थोडा थोडा टेस्ट करण्यासाठी पण आणला होता. सो सगळ्यांनी तो खाऊन घेतला. रोने का नहीं, कभी याद है जाके मिलने का. अभी स्ट्रांग हो जाएंगे और एक साल के बाद एकदम स्ट्रांग हो जाएंगे. नहीं बोलू दे. वो वे में जा रहे हो लेकिन हां वो वे में जा रहे हैं. चलो स्टार्ट. अरे तुम स्टार्ट करो. अच्छा पूरा लो. मैं रेडी हो गया ये. अरे बाप रे. उनको देखो. और आंख निकालेंगे उनकी ककड़ी से. चलिए हम लोग सब केक खाएंगे अपनी यहाँ सब देख. हाँ हम लोग ये सारे तब तक पहले खाने दो. उसके हाथ में खाने की वो एंजॉय कर रही थी. स्पीच पण करायचे ते. अरे इधर आ जाओ. थोड़ा थोड़ा ऐसे शिफ्ट हो जाओ. मैडम कैसे लंबे से. हाँ बैठ जाओ मैडम. सबके ऊपर से घुमा. सिर्फ उसी को मत रखो. स्टार्ट. रंजीत आजा. तिला बोलू द्या ना. तिला बोलू द्या. तुम्ही तिकडे बसा. मी एक्चुअली ऐसे लग रहा है जैसे मैं बस की लाइन में खड़ा हूं. नहीं. जेन्युइनली ऐसे ऐसे लग रहा है. स्कैटर हो जाओ ना थोड़ा सा. उसको थोड़ा अच्छा लगेगा ना. अरे ठीक है. क्या धक्का. कैमरा एंगल मत खराब करो. तो बोल. Firstly, I am standing here today to feeling of mixed emotion, sadness and happiness to start a new inning in my life. Secondly, I am leaving this team such a like a second home to me. So I have been
company for 1.5 years. During this time, I have learned so many things from Mahesh sir, Nigda ma'am, Sujata ma'am, Sa ma'am. She was like just a sister. But since December. बोल आधी बोल शांत हो. Oh my God. Did I knew it? Secondly, I'm grateful for each one of you for supporting me and made memories here, and I will cherish this moments in entire my life. Thank you everyone for being a part of you. Oh madam, बताओ इसका. अरे जेवढं येते तेवढं बोला तुम्ही. हा बोला. नेहा सावंत आज आपल्या इथून पुढील मोठ्या वाटचालीसाठी जात आहे. त्या निमित्ताने आपण सगळ्यांनी तिला शुभेच्छा देऊ. एवढंच मी बोलतो. तुझ्यासाठी बोलले तुम्ही बोला मी लास्टला काय बोला. अच्छा मैं बोल. नेहा बोलणार चलेगा. नेहाला मी जेवढं ओळखते ह्या 1-1.5 वर्षात ओळखते ती तिच्या लाईफमध्ये खूप फोकस आहे. तिच्या कामामध्ये तिचं खूप डेडिकेशन आहे. तिच्या लाईफमधले तिचे गोल्स, तिचे स्वप्न, तिला काय अचीव करायचं आहे या सगळ्यांमध्ये तिला खूप क्लिअरिटी आहे. आणि आय होप की ते सगळं ती कम्प्लीट करेल. मला माहिती ती करेलच. आणि माझ्याबरोबर टचमध्ये नाही. मी तिला खूप जास्त मिस करेल. ऑल द बेस्ट. Thank you. Very good. मॅडम बोला काहीतरी. पुलकित बोल रहा गोरेगावकर स्नेहा खूप छान आहेस तशीच राहा. तुम्हीच राहिले आता. नंतर मेसेज करणार आहेत ते. तभी 2 पन्ने का पूरा लेना. सेम वीडियो में. अच्छा है. Thank you. अनरैपिंग पूरा मिस कर दिया आप. हाँ ठीक है. डिलीट नहीं किया वो. अरे सर का वो डिलीट आता है वो. दूसरा. अरे ऐसे ही कर रहे थे. मुंडी कट हो गई, मुंडी कट हो गई. हाँ वो तो एडिट करूंगी ना मैं. नेहा का मुंह देखो. ये थोड़ा डेंजर लग रहा है रंजीत सर की तरफ से. तो बच्चों को चॉकलेट पसंद है. अरे मैडम क्या है उसमें? Oh my God. Very nice, very nice. है कि ये बच्चे को चॉकलेट मिलता है. ये डब्बा मैं खुद अपने खुद के लिए. और ये हमारे HOD मैडम चॉकलेट के लिए झगड़ती हुई. तू डालना भी. 1.5 वर्षाच्या इथल्या कामकाजानंतर ती इथून निवृत्त होते आणि दुसऱ्या ठिकाणी काही चांगल्या जॉबसाठी जात असताना मी अशा शुभेच्छा देईन की तिच्या वडिलांचं असं स्वप्न असेल की आम्ही आमच्या दारी इवलेचे रोप दावी रे दारी त्याचा वेणू गेला गगनावरी अशी भरारी घेऊन पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. डोक्यात 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 काय नाही नाही तिच्याबद्दल बोलतायत ना. ती असू दे. नेहाबद्दल काहीतरी बोलायचं. काहीतरी चांगलं बोलायचं. नेहाबद्दल काय बोलायचं सर्वांना तर माहितीच आहे. नेहापेक्षा मी काही वेगळं तर बोलणार नाही. पण जेव्हा नेहा नवीन जॉईन झाली होती
एकदम ॲटिट्यूड गर्ल वाटत होती. खरं आहे, नाही कोणासोबत बोलत नव्हती, काही नाही. एकदा माझं तिचं भांडण देखील झालं, ती रडत होती, खूप रडली आणि परत रडली, पण मी तिला सॉरी पण बोललो नाही. एवढी बचकांडी होती आणि एवढ्या लवकर ती मॅच्युअर होऊन दुसरीकडे पण चालली. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. नेहमी हसत राहा आणि भांडत राहा, फोन करत राहा. नवीन ठिकाणी पण अशीच माझ्या ठिकाणी तुला माझ्यासारखी कोणी भेटतील नाही भेटतील नो, बट माझ्यासोबत तरी टच मध्ये राहा, कारण मी कोणाच्या राहत नाही. थँक्यू सो मच. या काही क्लिप्स होत्या ज्या मी तशाच रॉ अपलोड केल्या आहेत. त्याच्यामध्ये मी जास्त एडिट केलं नाहीये, कारण हे दाखवायचं होतं की आम्ही सगळे एकमेकांशी किती अटॅच आहोत आणि प्रत्येक टीम ही एकमेकांशी खूप अटॅच असते. त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. हा सगळा बॉन्ड खूप छान आहे. खरं तर खूप सुंदर असं नातं तयार होतं जिथे आपण खूप वर्ष काम करतो तिथल्या सगळ्यांबरोबर. ट्रेन भेटली मला आणि आज ट्रेन एकदम रिकामी होती, सगळे बसलेले होते, कोणीच उभं नव्हतं. त्यामुळे छान वाटत होतं ट्रेनमध्ये सुद्धा. आणि हा इमोशन्सने भरलेला दिवस होता, पण आम्ही तेवढीच मस्ती सुद्धा केली, कारण आम्ही सगळे कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहोत हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे फक्त तेवढा एक क्षण थोडं इमोशनल वाटलं आणि त्यानंतर आम्ही सगळे नॉर्मल झालो आणि बॅक टू मस्तीच्या मूडमध्ये. हॅलो, आणि आत्ताच पोहोचली आहे मी घरी. आत्ता वाजलेत 8:05 झाली आहेत. तुमच्याबरोबर मी आजचा पूर्ण दिवस शेअर केला. आजच्या दिवसामध्ये थोडासा इमोशनल, थोडासा फन असं सगळंच होतं. म्हणजे भले ती जॉब सोडून गेली असली माझी फ्रेंड, तरीही आम्ही कॉन्टॅक्टमध्ये तर असणार आहोत, भेटणार आहोत. पण एक डेलीचं भेटणं, डेलीच्या रुटीनमधून ती आता नाही आहे आमच्यासोबत. सो खूप जास्त इमोशनल तर होताच, पण ती खूप चांगल्या जॉबसाठी आणि चांगल्या फ्युचरसाठी गेली आहे. सो आम्ही सगळे तिच्यासाठी खुश तर आहोतच आणि तिला सगळ्यांनी आम्ही छानपैकी ऑल द बेस्ट म्हणून पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात. आणि हा असा आजचा इमोशनल आणि छान पण फनी मस्त दिवस मी तुमच्याबरोबर शेअर केला. या दिवसामध्ये तुम्हाला काहीही आवडलं असेल तर हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता घरी पोहोचल्यानंतर आजचा हा ब्लॉग छोटासा तुम्हाला कसा वाटला, याच्यामधला आमचा सगळा इमोशनल आणि फनी किंवा मस्तीचा प्रवास तुम्ही सगळ्यांनी बघितला. सगळ्या ऑफिसमध्ये असेच टीममेट्स असतात आणि त्यांचं एकमेकांबद्दलचं बॉन्डिंग हे सगळं मी शेअर करण्याचा प्रयत्न केला. नेहाच्या वाक्यांमध्ये खरंच खूप तथ्य आहे की ऑफिस हे सेकंड होम बनतं आमच्यासाठी, कारण तिथे आम्ही बराच वेळ दिवसाचा जास्तीत जास्त भाग आम्ही तिथेच असतो. सो एकमेकांबरोबरचा बॉन्ड आणि ते सगळे अटॅचमेंट, डेलीचं भेटणं, डेली एकत्र लंच करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात, आयुष्याचा खूप मोठा भाग बनतात आणि हा बॉन्ड खूप जास्त इमोशनल असतो. भेटेल, आम्ही तिला पुन्हा भेटूच आणि आम्ही जाऊ पिकनिकला वगैरे प्लॅन करूच, तेव्हा तर मी तुमच्याबरोबर शेअर करेनच. सो आजचा मी ब्लॉग इथेच संपवते. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आजच्या ज्या काही गोष्टी मी शेअर केल्या याच्यातलं तुम्हाला काहीही आवडलं असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे माझा हा छोटासा चॅनल लवकर ग्रो होईल आणि मला खूप प्रेरणा मिळेल नवीन नवीन ब्लॉग्स बनवण्यासाठी. सो भेटूयात पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.